आजच्या प्रात्यक्षिकेत आपले स्वागत, ज्याचं नाव आहे कॅरी आउट ओव्हरहॉलिंग ऑफ डीसी मशीन्स. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: डीसी मशीनची नेमप्लेट तपशील वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे, इलेक्ट्रिकल मशीनची व्हिज्युअल तपासणी करणे, वाइंडिंग्सचा रेझिस्टन्स मोजणे आणि इन्सुलेशनसाठी मशीनची चाचणी घेणे, डीसी मशीन डिस्मॅन्टल करणे, बेअरिंग्स काढणे, तपासणे आणि स्थापित करणे, डीसी मशीनचे भाग स्वच्छ करणे, आर्मेचरची चाचणी घेणे आणि कम्युटेटरची तपासणी करणे, डीसी मशीन रिअसेंबल करणे, ब्रशचा ताण आणि ब्रशचे बेडिंग्स ॲडजस्ट करणे आणि रॉकर आर्मची पोझिशन दुरुस्त करणे, नो लोड आणि लोडवर कार्यप्रदर्शन तपासणे, एंड प्लेट आणि योक दोन्हीवर पंच मार्क्स बनवा. थोडक्यात, पंच मार्क्स हे एंड प्लेट्स आणि योकवर दिसले पाहिजेत. ब्रश होल्डर यंत्रणेचे कार्य आणि भाग पाहूया. लीफ स्प्रिंग, लिफ्ट, कार्बन ब्रश, ब्रश होल्डर, पिगटेल वायर, ब्रश टर्मिनल, कम्युटेटर सेगमेंट्स, क्लॅम्प. एंड प्लेटच्या संबंधात रॉकर आर्म कुठे आहे ते मार्क करा. पुली काढणे. पुली पुलर वापरून पुली काढून घ्या. पुलीचा घट्टपणा तपासा आणि घट्ट बसत असल्याचे आढळल्यास ॲडजस्ट करा. आता ग्रीस कप स्टड काढून ग्रीस कप काढून घ्या. आर्मेचर काढणे. आधी स्टड लूज करून एंड प्लेट काढून घ्या आणि मग आर्मेचरला बाहेर काढा. आर्मेचर मशीनच्या बॉडीच्या बाहेर काढा आणि सर्व डीसी मशीनचे भाग तपासा आणि लेबल करा. मोटर केसिंग, पुली, आर्मेचर, कम्युटेटर, बेअरिंग्स, कार्बन ब्रश होल्डर, एंड कव्हर, शाफ्ट, टर्मिनल बॉक्स, ग्रीस कप स्टड आणि ग्रीस कप सुद्धा. आता बेअरिंग्सची तपासणी करूया. स्टॉलिंग, खराब होणे आणि गंजणे. आता बेअरिंग काढूयात. बेअरिंग काढण्यासाठी बेअरिंग पुलर वापरून शाफ्टमधून बेअरिंग काढून घ्या. आता बेअरिंग स्टोअर कुठे करायचं? सर्वप्रथम बेअरिंग केरोसिन किंवा पेट्रोलने साफ करून घ्या. मग एका प्लास्टिकमध्ये रॅप करा. आता नवीन बेअरिंग शाफ्टवर फिक्स कसं करायचं ते पाहूया. जोपर्यंत आपल्याला गरज लागणार नाही तोपर्यंत प्लास्टिकमध्ये बेअरिंगला रॅप करून ठेवा. न्यू बेअरिंग वापरण्याआधी वर्क बेंचला साफ ठेवा. शाफ्टमध्ये बेअरिंग्सना फिक्स करण्यासाठी रेकमेंडेशनचे अनुसरण करा. हॅमरिंगसाठी बेअरिंगवर हलक्या स्टीलचा वापर करा. पुढील इन्सर्शन करण्यासाठी बेअरिंगच्या आतील रिंगवर मेटल ट्यूब किंवा माइल्ड स्टील बुश वापरा. हा योकचा जो भाग आहे तो कोरड्या कापडाने किंवा ब्लोअरच्या मदतीने हवा फुंकून स्वच्छ करावा. आता ग्राउलर मीटर वापरून आर्मेचर चाचणी ही 3 प्रकारे केली जाऊ शकते. ते आहेत ग्राउंड टेस्ट, शॉर्ट टेस्ट, ओपन टेस्ट. ग्राउंड टेस्ट. ग्राउलर मीटरमध्ये आर्मेचर ठेवा आणि स्विच ग्राउंड टेस्टवर चालू करा आणि पॉवर ऑन करा. एका टेस्ट प्रोबला आर्मेचर कोरला स्पर्श करा. दुसऱ्या टेस्ट प्रोबला कम्युटेटरला स्पर्श करा. टेस्ट बल्ब चमकत असल्यास आर्मेचर किंवा कम्युटेटर ग्राउंड आहे असे समजा. आर्मेचर बदला. शॉर्ट टेस्ट. सिलेक्टर स्विच शॉर्ट स्थितीकडे वळवा. ग्रोलर मीटरमध्ये आर्मेचर इन्स्टॉल करून पॉवर सुरू असताना हॅकसॉ ब्लेडला समांतर धरा आणि आर्मेचर कोर सेगमेंटला स्पर्श करा. आर्मेचर हळूहळू 1 किंवा अधिक रेव्होल्यूशन्सवर फिरवा. हॅकसॉ ब्लेड कंपन करत असल्यास आर्मेचर लहान आहे असे समजा. आर्मेचर बदला. ओपन टेस्ट. ग्रोलर मीटरमध्ये सिलेक्टर स्विच व्होल्ट्स हाय वर वळवा
आणि आर्मेचर हळूहळू फिरवा. प्रत्येक कॉईल पोलच्या तुकड्यांच्या स्थितीत येत असताना एका टेस्ट प्रोबसह संबंधित कम्युटेटर बारला स्पर्श करा आणि जवळच्या पट्टीवर इतर टेस्ट तपासा. मीटर पहा. सिलेक्टर स्विच व्होल्ट्स लोवर करा. मीटरवर रीडिंग नसल्यास तुटलेले वळण किंवा ओपन कॉईल दर्शवते. कॉइल्स ठीक असल्यास कम्युटेटर फिरवल्याप्रमाणे प्रत्येक कॉइलसाठी मीटरचे रीडिंग समान राहिले पाहिजे. पहिली कॉईल ठीक आहे असे गृहीत धरून इतर कॉईलची चाचणी करताना लो मीटर रीडिंग म्हणजे वळणांची अपुरी संख्या दर्शवते आणि हाय मीटर रीडिंग म्हणजे खूप जास्त वळणे आहेत असं दर्शवते. आता आपण ओव्हरहॉलिंग ऑफ डीसी मशीन आणि त्याचे भाग हे शिकलो. आता डीसी मशीन रिअसेंबल करूया. सर्वप्रथम एंड कव्हर हे योक बरोबर स्क्रू केलं जातं. आता रोटरला स्टेटरमध्ये बसवून घ्या. रोटरला स्टेटरच्या एक्झॅक्ट पोझिशनमध्ये बसवून घ्या आणि मग फ्रंट कव्हर स्क्रू करा. डीसी मशीनला रिअसेंबल केल्यानंतर वर्किंग चेक करून घ्या. मोटरचे कार्य चेक करून घेतल्यानंतर आता नो लोड करंट मोजून घ्या. मग टर्मिनल व्होल्टेज मोजून घ्या ॲम्पमीटर आणि व्होल्टमीटरचा वापर करून. आता मोटरचे आरपीएम मोजा टॅकोमीटर वापरून. रिकॅप. या प्रात्यक्षिकात आपण शिकलो डीसी मशीनचे नेम प्लेट डिटेल्स कसे वाचायचे आणि समजून घ्यायचे. इलेक्ट्रिकल मशीनची व्हिज्युअल तपासणी कशी करायची. डीसी मशीन डिसमॅन्टल कशी करायची. बेरिंग्स कसे काढायचे, चेक करायचे आणि इन्स्टॉल करायचे. डीसी मशीनचे भाग कसे साफ करायचे. आर्मेचरची टेस्ट आणि कम्युटेटरची तपासणी. डीसी मशीन रिअसेंबल करणे. ब्रशचा ताण आणि बेडिंग समायोजित करणे आणि रॉकर आर्मची स्थिती दुरुस्त करणे. नो लोडवर कार्यप्रदर्शन तपासणे. या प्रात्यक्षिकात आपण डीसी मशीन्सचे ओव्हरहॉलिंग कसे करायचे ते समजून घेतलो. भेटूया पुढच्या भागात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.